मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। महिला तरुणांसह चिमुकल्यांमध्येही विजयाचा उत्साह। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद। मतदार याद्यांमधील कथित घोळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक। भाजप आज राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा करणार। मविया विरोधात आज मोठी पत्रकार परिषद घेणार। आशिष शेलार काय बोलणार याकडे लक्ष। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर शिरूरच्या पिंपरखेड ग्रामस्थांचा संताप। वनविभागाच्या गाडीसह कार्यालय पेटवलं। बेल्हा जेजुरी महामार्गावर रास्ता रोको उपाययोजना करेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका। बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। वनतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र इतरांनाही बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजित पवारांची माहिती। जांबूत पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार अमोल कोल्हे यांची मागणी। कोल्हे यांचं मुख्य वन संरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र। सुषमा अंधारे फलटण पोलीस स्थानकात जाणार। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटीच्या प्रमुख पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर आक्षेप। फलटणमध्ये आज माजी खासदार रणजित निंबाळकर यांची पत्रकार परिषद। आरोप करणाऱ्यांनी पत्रकार परिषदेत येण्याचं आव्हान। व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार। इलाका तुम्हारा धमाका हमारा म्हणत सुषमा अंधारेंचं रणजित निंबाळकरांना चॅलेंज। खरंच चर्चा करायची असेल तर फलटणमध्ये या। आरोप करणाऱ्यांनी चर्चेला या म्हणणाऱ्या निंबाळकरांना प्रतिआव्हान। खासदार सुप्रिया सुळे महिला डॉक्टरच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी बीडमध्ये दाखल। सुप्रिया सुळेंकडून याआधी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद। सत्ताधारी आमदारांची ही परिस्थिती तर विरोधकांचे काय हाल होत असतील? सरकारच्या तिजोरीतच ठणठणाट। किशोर पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंचा निशाणा। निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता। 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेत पालकमंत्री बावनकुळे यांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या बिहारमध्ये प्रचार सभा। मोदींच्या नेतृत्वात बिहार आघाडीचं राज्य बनेल। राजेश भाईंना निवडून द्या, फडणवीसांचं आवाहन। अजित पवार सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी। वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड। 60 मतदारांपैकी अनेकांचा दादांना पाठिंबा। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं आजपासून उपोषण। निलेशचंद्र आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार। दादरमधील कबूतरखाना सुरू करेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा। जळगावच्या एमआयडीसी परिसरात गोळीबार। 2 कामगार जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक। कंपनी परिसरात झालेल्या वादातून गोळीबार। 4 राऊंड फायर केल्याची माहिती। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान कायम। बुलढाणा, वाशिम, जळगाव, नाशिक, संभाजीनगर सह रत्नागिरीत शेती पिकांचं अतोनात नुकसान। धानाचं उभं पीकही जमीनदोस्त। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।